जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आशिया बँकरद्वारे बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर या पुरस्काराने सेबीला सन्मानित करण्यात आला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, भारताचे नवे लष्कर प्रमुख म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? तर आता भारताचे नवे लष्कर प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो, हे जे उपेंद्र द्विवेदी आहेत हे भारताचे 30वे लष्कर प्रमुख असतील. सध्याचे लष्कर प्रमुख हे जनरल मनोज पांडे आहेत. ते 30 जून रोजी निवृत्त होणार आहेत व त्यानंतर 30 जून रोजीच उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. उपेंद्र द्विवेदी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांची 15 डिसेंबर 1984 रोजी जम्मू काश्मीर रायफल्समध्ये नियुक्ती करण्यात आली होती व सध्या ते लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्य करत आहेत. तसेच त्यांच्यावर 2022 ते 2024 या कालावधीत भारतीय लष्कराच्या पायदळाचे महासंचालक ही जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आलेली आहे व त्यांनी लष्कराच्या उत्तर कमांड मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून देखील कार्य केलं होतं. त्यांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर त्यांनी रैवा सैनिकी शाळा, राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय व US आर्मी ऑर कॉलेज अशा शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी अमेरिकेच्या US आर्मी ऑर कॉलेजमधून राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच व्यवस्थापन विषयात MPhil ही पदवी सुद्धा त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक व अतिविशिष्ट सेवा पदकाने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. लष्कर प्रमुख या पदाविषयी लक्षात ठेवा, लष्कर प्रमुखाचा कार्यकाळ हा वयाची 62 वर्ष किंवा 3 वर्ष यापैकी जे आधी होईल तितका असतो. बरं, तुम्हाला माहिती आहे का सध्या भारताचे CDS कोण आहेत? तर सध्या भारताचे CDS हे जनरल अनिल चौहान हे आहेत आणि वायुसेना प्रमुख हे VR चौधरी, तर नौसेना प्रमुख हे दिनेश के त्रिपाठी आहेत. प्रश्न क्रमांक 2, ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर आता ब्रिक्स देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही रशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे. रशियामध्ये कोठे? तर रशियातील निझनी नोव्होगोरोड येथे 11 आणि 12 जून रोजी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली असून यात भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध सचिव दामू रवी यांनी केलं आहे. मित्रांनो, या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे जानेवारीमध्ये गट विस्तार झाल्यानंतर ब्रिक्सची ही पहिलीच बैठक आहे. 1 जानेवारी 2024 रोजी ब्रिक्स या गटात इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे 5 देश सामील झाले आहेत व अर्जेंटिना या देशाने ब्रिक्समध्ये सामील होण्यास नकार दिला आहे. हा पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान जिमेक्स हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? कोणता युद्धाभ्यास आहे? तर जिमेक्स असे या युद्धाभ्यासाचं नाव असून हा भारत आणि जपान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. यावेळेस या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आहे? तर या युद्धाभ्यासाची ही 8वी आवृत्ती आहे व या 8व्या आवृत्तीचं आयोजन जपानमधील योकोसुका येथे करण्यात येत आहे. बरं, हा जो युद्धाभ्यास आहे याची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर या युद्धाभ्यासाच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन 2012 साली जपानमध्ये करण्यात आलं होतं. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, भारत आणि जपान या देशादरम्यान धर्म गार्डियन व वीर गार्डियन हे युद्धाभ्यास सुद्धा आयोजित केले जातात. आतापर्यंत जे युद्धाभ्यास पार पडले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, तर्कश युद्धाभ्यासाची 7वी आवृत्ती ही 22 एप्रिल ते 15 मे दरम्यान पार पडली आहे व हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो व या युद्धाभ्यासाचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर कोलकाता या शहरात या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं. शक्ती युद्धाभ्यास हा भारत आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो व याची 7वी आवृत्ती मेघालयमधील उमरोई येथे पार पडली आहे. दशलिक युद्धाभ्यासाची 5वी आवृत्ती उझबेकिस्तानमधील तेरमेज येथे पार पडली आहे. IMT ट्रायलेट हा युद्धाभ्यास भारत, मोझांबिक आणि टांझानिया या 3 देशाद्वारे आयोजित केला जातो. टायगर ट्रायम्फ हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका, लिमितीय भारत सेशेल्स, समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, धर्म गार्डियन भारत जपान व यावेळेसचा युद्धाभ्यास राजस्थानमध्ये पार पडला. डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, सायक्लॉन युद्धाभ्यास भारत इजिप्त, सहयोग कायजिन भारत जपान आणि डेझर्ट सायक्लॉन हा युद्धाभ्यास भारत आणि UAE या देशादरम्यान आयोजित केला जातो व यावेळेसचा हा डेझर्ट सायक्लॉन युद्धाभ्यास राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 4, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर आता आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली आहे.
चंद्रबाबू नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर यांच्याद्वारे देण्यात आली। मित्रांनो, चंद्रबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत व आता आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे। बरं, आता आंध्र प्रदेशमध्ये जी विधानसभा निवडणूक पार पडली होती त्यात चंद्रबाबू नायडू हे कोणत्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत, तर ते कुप्पम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। आंध्र प्रदेश विधानसभेतील एकूण 175 जागांपैकी टीडीपी, भाजपा आणि जनसेना यांच्या युतीला 164 जागा मिळाल्या आहेत। यामध्ये टीडीपीला 135, जनसेनेला 21 तर भाजपाला 8 जागा मिळाल्या आहेत। याबरोबरच चंद्रबाबू नायडू यांनी आता अमरावतीला आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून घोषित केला आहे। प्रश्न क्रमांक 5, नुकतेच विमान अपघातात प्राण गमावणारे सॉलोस चिलिमा हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती होते? आता हे जे सॉलोस चिलिमा आहेत यांचं नुकतेच विमान अपघातात निधन झालेलं आहे व ते मलावी या देशाचे उपराष्ट्रपती होते। त्यांचं जे विमान होतं ते चिकांगावा पर्वतरांगेत कोसळलं असून यामध्ये त्यांच्या पत्नीसह 9 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या। एजेटी जॉन सिंग यांचे नुकतेच वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले। ते कोण होते? तर ते एक प्रसिद्ध वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षणातील एक प्रणेते होते व आता त्यांचं दीर्घ आजाराने वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं आहे। लक्षात ठेवा, एजेटी जॉन सिंग हे प्रसिद्ध वन्यजीव जीवशास्त्रज्ञ होते। प्रश्न क्रमांक 6, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आता संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून फिलेमोन यांग यांची निवड करण्यात आलेली आहे। हे जे फिलेमोन यांग आहेत हे 10 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या 79व्या अधिवेशनाचे अध्यक्ष असतील। फिलेमोन यांग यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते कॅमेरून या देशाचे माजी पंतप्रधान आहेत। 79व्या सत्राची थीम सुद्धा नोट करून घ्या, युनिटी इन डायव्हर्सिटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ पीस, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड ह्युमन डिग्निटी फॉर एव्हरीवन एव्हरीवेअर अशी या 79व्या सत्राची थीम असणार आहे। मित्रांनो, अलीकडेच UNGAने सुरक्षा परिषदेवर 5 देशांना निवडून दिले आहे। ते देश कोणकोणते आहेत? तर डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया हे ते 5 देश असून ते 1 जानेवारी 2025 पासून UN सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून कार्य करतील। ही जी UN सुरक्षा परिषद आहे यात एकूण 15 सदस्य असतात, त्यापैकी 5 सदस्य हे स्थायी सदस्य तर 10 सदस्य हे अस्थायी सदस्य म्हणून निवडले जातात। या 5 स्थायी सदस्यांमध्ये US, UK, फ्रान्स, रशिया व चीन या 5 देशांचा समावेश आहे। तर अस्थायी सदस्यांची निवड ही 2 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाते। आता हा प्रश्न पहा, द राजू आय न्यू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मणिशंकर अय्यर हे या पुस्तकाचे लेखक आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचं पुस्तक आहे द राजू आय न्यू। या पुस्तकाचे लेखक हे मणिशंकर अय्यर हे आहेत। याबरोबरच याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ती सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया। बिल गेट्स यांचं सोर्स कोड माय बिगिनिंग्स हे पुस्तक 2025 मध्ये प्रकाशित होणार आहे। शेन वॉटसन यांचं द विनर्स माइंडसेट हे पुस्तक प्रकाशित झालं आहे। डी सुब्बाराव ज्येष्ठ मर्सिनरी, विजया देवी राणे मेकर ऑफ मॉडर्न गोवा, सॅम पित्रोदा द आयडिया ऑफ डेमोक्रेसी, रमन मित्तल व डॉक्टर सीमा सिंग यांचं द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी, लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांचं फॉलोइंग द सन, यश जयशंकर यांचं व्हाय भारत मॅटर्स, MJ अकबर व के नटवर सिंग यांचं गांधी लाईफ इन 3 कॅम्पेन्स तर प्रोफेसर KP सिंह यांचं मोदी ॲट DU हे पुस्तक प्रकाशित झालं आहे। प्रश्न क्रमांक 8, कॅनेडियन ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी कॅनेडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा आहे याचं विजेतेपद मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलं आहे। मित्रांनो, मॅक्स वर्स्टापेन यांनी सलग 3ऱ्या वर्षी या कॅनेडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे। यासच या मोसमातील 9 शर्यतीपैकी 6 शर्यती या मॅक्स वर्स्टापेन यांनी जिंकलेल्या आहेत। पहा, मॅक्स वर्स्टापेन यांनी या मोसमामध्ये बहारीन ग्रँड प्रिक्स, सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स, जपान ग्रँड प्रिक्स, चायना ग्रँड प्रिक्स, रोमाग्ना ग्रँड प्रिक्स व कॅनडा ग्रँड प्रिक्स या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे। आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, श्रीलंकेतील भारतीय पर्यटकांसाठी UPI पेमेंट सक्षम करण्यासाठी फोनपेने कोणासोबत भागीदारी केली? तर आता श्रीलंकेमधील भारतीय पर्यटकांसाठी UPI पेमेंट सक्षम करण्यासाठी फोनपेने पिकमी या श्रीलंकियन ॲपसोबत भागीदारी केली आहे। आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, UFC मध्ये विजय मिळवणारी भारताची पहिली फायटर कोण बनली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा। उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो।
तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.